नमस्कार सर्वांना, आरव्हीडी मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी महा-टी-ई-टी परीक्षा सन 2026 बघा या ठिकाणी पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 बघा आपण काही महत्त्वपूर्ण प्रश्न पाहणार आहोत. बघा, हे सर्व प्रश्न पहा परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा काय विचारला आहे. समशेर या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? बघा, सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. समशेर बघा या शब्दाचा समानार्थी शब्द या ठिकाणी तलवार यायला पाहिजे, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपला योग्य समानार्थी शब्द आहे. प्रश्न क्रमांक दुसरा बघा या ठिकाणी काय विचारला आहे. पुढील विरुद्धार्थी शब्दाची चुकीची जोडी या ठिकाणी आपल्याला ओळखायची आहे. बघा, या ठिकाणी 4 विरुद्धार्थी शब्दाची जोडी आहेत. या ठिकाणी चुकीची जोडी ओळखा. निरर्थक अर्थपूर्ण बघा या ठिकाणी बरोबर आहे. उग्र सौम्य बघा या ठिकाणी हा पण विरुद्धार्थी या ठिकाणी बरोबर आहे. कृपण उदार बघा या ठिकाणी हे पण बरोबर आहे. तर उत्कर्ष प्रगती. उत्कर्ष या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता येतो? उत्कर्ष अपकर्ष, म्हणजे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी चुकीची जोडी आहे. विषय क्रमांक तिसरा बघा या ठिकाणी काय विचारला आहे. पुढील शब्दापैकी कोणता शब्द या ठिकाणी भाववाचक नाम नाही? आता भाववाचक नाम नाही या ठिकाणी आपला कोणता शब्द भाववाचक नाम नाही? कंजूसपणा बघा हा शब्द भाववाचक नाम आहे. चांगुलपणा भाववाचक नाम आहे. गुरुत्व भाववाचक नाम. विशिष्ट बघा हा शब्द या ठिकाणी भाववाचक नाम नाही, म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक चौथा बघा या ठिकाणी काय विचारलं आहे. खालील सर्वनामापैकी संबंधित सर्वनाम ओळखा. बघा, आता महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. खालील सर्वनामापैकी संबंधित सर्वनाम कोणता असेल? बघा, हा ही हे कोणता आहे? दर्शक सर्वनाम आहे. मी आम्ही तू हे कोणता आहे? बघा, सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे. हा ही हे कोणता आहे? दर्शक सर्वनाम आहे. मी आम्ही हे कोणतं आहे? पुरुषवाचक सर्वनाम आहे. कोण काय बघा हे काय असेल? प्रश्नार्थक सर्वनाम आहे. मग आपल्याकडे उरलं काय? जो, तो, जी, ती बघा हे या ठिकाणी काय असतील? संबंधित सर्वनाम या प्रकारची आहेत, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 5 बघा या ठिकाणी काय विचारलं आहे. काव्यविहारी. काव्यविहारी हे खालीलपैकी कोणत्या कवीचं टोपण नाव आहे? बघा, परीक्षेमध्ये कवी आणि त्यांचे टोपण नाव यावर बघा प्रश्न असतो. या ठिकाणी काव्यविहारी विचारलं हे कोणत्या कवीचं टोपण नाव आहे? बघा, सर्वांचं या ठिकाणी योग्य उत्तर आलं का? काव्यविहारी बघा आपण या ठिकाणी धोंडो वासुदेव गद्रे बघा या कवीचं या ठिकाणी काव्यविहारी हे त्यांचं टोपण नाव आहे, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 6 या ठिकाणी काय आहे? देवनागरी. देवनागरी लिपीला दुसरे कोणते नाव आहे? देवनागरी बघा आपली लिपी आहे. देवनागरी लिपीला बघा दुसरे कोणतं नाव आहे? तर याचं योग्य उत्तर काय पाहिजे? बाळबोध लिपी, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 7 बघा या ठिकाणी काय विचारलं. वाक्यामध्ये एखाद्या महत्त्वाच्या शब्दावर जोर द्यायचा असतो तेव्हा कोणत्या विरामचिन्हाचा वापर करतात? बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. समजा एखादं वाक्य आहे, त्या वाक्यामध्ये एखाद्या शब्दावर जोर द्यायचा असल्यास आपण कोणत्या प्रकारचं विरामचिन्ह वापरतो? तर दुहेरी बघा या ठिकाणी एकेरी अवतरण चिन्ह या प्रकारचं या ठिकाणी चिन्ह वापरतो पहा. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 8 या ठिकाणी काय विचारलं आहे पहा. तू फार चतुर आहेस. तू फार चतुर आहेस या वाक्याचा प्रकार ओळखा. आज्ञार्थी वाक्य आहे का हे? उद्गारार्थी वाक्य आहे का? विधानार्थी आहे का? प्रश्नार्थक आहे का? तू फार चतुर आहेस म्हणजे कोणत्याला पाहिजे? विधानार्थी बघा या प्रकारचं या ठिकाणी वाक्य आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 या वाक्याचा प्रकार आहे. प्रश्न क्रमांक 9 या ठिकाणी काय विचारलं आहे. चाचीचे बघा चाचीचे हे पुढीलपैकी कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत? बघा, मागील परीक्षामध्ये प्रश्न विचारण्यात आला होता. चाचीचे हे प्रत्यय कोणते असतील? षष्ठी विभक्तीचे प्रत्यय आहेत, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 10 बघा या ठिकाणी काय विचारलं आहे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना बोलावले. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना बोलावले हे अशा बघा प्रकारचं वाक्य आहे. या वाक्यामध्ये कोणत्या प्रकारचा प्रयोग आहे? बघा, सर्वांनी सांगायचं भावे प्रयोग यायला पाहिजे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे.
विद्यार्थी मित्रांनो, बघा आपल्याकडे महा-टी-ई-टी परीक्षा पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 बघा महत्त्वपूर्ण 6000 बघा प्रश्नाचं PDF आहेत. बघा त्यामध्ये वेगवेगळे बघा विषयानुसार PDF आहेत. बघा बालमानसशास्त्र असेल, मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, परिसर अभ्यास, विज्ञान, सामाजिक शास्त्र बघा सर्वांचे महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF उत्तरासोबत आहेत. ज्यांना कोणाला बघा PDF पाहिजे असतील तर 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 299 फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे. बघा तुम्हाला सर्व PDF 1 मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर पाठवले जातील. बघायचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे. बघा प्रश्न क्रमांक पुढच्या ठिकाणी काय मराठी व्याकरणामध्ये विभक्तीचे एकूण किती प्रकार आहेत? मराठी व्याकरणामध्ये विभक्तीचे प्रकार किती आहेत? प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी, संबोधन. मराठी व्याकरणामध्ये बघा विभक्तीचे एकूण 8 प्रकार आहेत. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा पहा. मी निबंध लिहिला आहे. मी निबंध लिहिला आहे. हे वाक्य कोणत्या काळाचं वाक्य असेल? बघा मी निबंध लिहिला आहे. मग आता योग्य उत्तर काय आलं पाहिजे? पूर्ण वर्तमान काळाचं बघा हे वाक्य आहे. मी निबंध लिहिला आहे म्हणजे पूर्ण आहे ना, पूर्ण वर्तमान काळाचं वाक्य. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचार जेव्हा जेव्हा आकाशामध्ये ढग जमतात तेव्हा मोर नाचू लागतो. ज्या वाक्यामध्ये जेव्हा तेव्हा हे शब्द येतात ते वाक्य कोणतं असते? मिश्र वाक्य असते बघा. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा झाकले माणिक वाक्प्रचार योग्य अर्थ सांगा. हा प्रश्न बघा मागील परीक्षामध्ये विचारण्यात आला होता. झाकले माणिकचा योग्य अर्थ काय असतो? झाकले माणिक म्हणजे साधा पण सद्गुणी मनुष्य. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपला योग्य अर्थ आहे. विषय क्रमांक 8 पुढील नामाचा प्रकार ओळखा. या ठिकाणी बघा समुद्र या ठिकाणी हा शब्द आहे. समुद्र या शब्दाचं कोणतं नाम असेल? विशेष नाम आहे का? सामान्य नाम आहे का? भाववाचक नाम आहे का? समुदायवाचक नाम आहे का? समुद्र. कोणता समुद्र? समुद्र आहे फक्त. सामान्य नाम यायला पाहिजे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा मराठी भाषेचं लेखन कोणत्या लिपीमध्ये केले जाते? मराठी भाषेचं बघा लेखन प्रामुख्याने देवनागरी लिपीमध्ये केले जाते. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा पुढीलपैकी स्त्रीलिंगी शब्द ओळखा. आता 4 शब्द आहेत पहा. झाड, पुस्तक, टेबल, सरिता. स्त्रीलिंगी शब्द कोणत्या आला पाहिजे? सरिता. सरिता या ठिकाणी हा शब्द काय आहे? स्त्रीलिंगी शब्द या प्रकारचा या ठिकाणी तो शब्द आहे. विषय क्रमांक पुढचा भार्या या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. बघा आता सर्वांनी सांगायचं मागील परीक्षामध्ये बघा शब्द होता हा भार्या. भार्या म्हणजे काय? भार्या म्हणजे पत्नी. तर भार्याचा समानार्थी शब्द बघा पत्नी यायला पाहिजे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा टंचाई या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. बघा पाणी टंचाई असते आपल्याकडे. टंचाई, टंचाई होणे. बघा टंचाईचा विरुद्धार्थी शब्द कोणता आला पाहिजे? विपुलता. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 योग्य विरुद्धार्थी शब्द आहे. विषय क्रमांक पुढचा अनेक शब्दाबद्दल एक शब्द सांगा. प्रत्येक वर्षी प्रकाशित होणारे. आपण त्यांना काय म्हणतो? वार्षिक म्हणतो पहा. प्रत्येक वर्षी या ठिकाणी प्रसिद्ध होणारे त्यांना वार्षिक असे म्हणतो. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा प्रत्येकाला आयुष्यामध्ये केव्हा ना केव्हा अधिकार गाजवण्याची संधी मिळते. बघा आयुष्यामध्ये कोणाला बघा या ठिकाणी प्रत्येकाला बघा आयुष्यामध्ये केव्हा ना केव्हा अधिकार गाजवण्याची संधी मिळते. या अर्थाची म्हण कोणती असेल? 4 दिवस सासूचे 4 दिवस सुनेचे या अर्थाची या ठिकाणी योग्य म्हण आहे. विषय क्रमांक 5 वाक्प्रचार योग्य अर्थ सांगा. या ठिकाणी काय विचारले? 36चा आकडा असणे. 36चा आकडा असणे म्हणजे काय? वैर असणे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा आणि व किंवा हे शब्द कोणत्या जातीचे शब्द आहेत? बघा एखादं वाक्य असते त्या वाक्यामध्ये आणि हा शब्द येतो, व हा शब्द येतो, किंवा हा शब्द येतो. हे शब्द कोणत्या जातीचे शब्द आहेत? बघा हे शब्द वाक्यामध्ये बघा वाक्य जोडायचं काम करतात. आपण त्यांना काय म्हणतो? उभयान्वयी अवयव. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा आज गावात यात्रा आहे. आज गावात यात्रा आहे. अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा. बघा गाव शब्द आहे त्याला त हा प्रत्यय लागलाय. त इ आ हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे प्रत्यय असतात? बघा सर्वांनी सांगायचे त इ आ हे सप्तमी विभक्तीचे प्रत्यय आहेत. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 8 आमरण या शब्दामध्ये समास कोणता असेल? आमरण. ज्याला मरण नाही आमरण. बघा अवयभाव समास यायला पाहिजे. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. फूल या शब्दाचं अनेक वचन काय होईल? फूल. फूलचा अनेक वचन बघा एक फूल, फूल, फुले. फुले या ठिकाणी बघा अनेक वचनी शब्द आहे. विषय क्रमांक पुढचा बघूया. त्या ठिकाणी बघा या ठिकाणी बी विचारले. बी हे कोणत्या कवीचं टोपण नाव आहे?
बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, मागील बघा परीक्षामध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. बी हे कोणत्या कवीचं टोपण असेल? टोपण नाव आहे बी. बघा या ठिकाणी नारायण मुरलीधर गुप्ते या कवीचं बघा टोपण नाव काय आहे? बी आहे. म्हणजेच ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, नुसती उठाठेव खोगीर भरती ही पुस्तके कोणाची पुस्तके आहेत? नुसती उठाठेव खोगीर भरती. बघा खोगीर भरती हे पुस्तक कोणाचं होतं? बघा पु ल देशपांडे बघा यांची पुस्तके आहेत. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, भालचंद्र नेमाडे यांना कोणत्या वर्षी ज्ञानपीठ हा पुरस्कार मिळाला होता? बघा साहित्य क्षेत्रामधला सर्वोच्च पुरस्कार कोणता आहे? बघा साहित्य क्षेत्रामधला सर्वोच्च पुरस्कार हा ज्ञानपीठ पुरस्कार आहे. ज्ञानपीठ पुरस्कार भालचंद्र नेमाडे यांना पहा सन 2014 मध्ये मिळाला होता. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, मराठी रंगभूमीचे जनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? मराठी रंगभूमी जनक आपण कोणाला म्हणतो? विष्णुदास भावे यांना बघा मराठी रंगभूमीचे जनक असे म्हणतात. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक 5 पुढील शब्दापैकी शुद्ध शब्द ओळखा. बघा परीक्षेमध्ये एक प्रश्न बघा यावर असतो, शुद्ध शब्द ओळखा. आध्यात्मिक कोणता असेल? आता आध्यात्मिक या ठिकाणी बघा सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. आध्यात्मिक या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 2 आला पाहिजे. आध्यात्मिक या ठिकाणी शुद्ध शब्द आहे. विषय क्रमांक 6 पहा, अकलनीय या शब्दाचा योग्य अर्थ ओळखा. अकलनीय म्हणजे काय? न समजणारे, वाईट परिणाम, असंभवनीय, शपथ. बघा सर्वांनी सांगायचं अकलनीय म्हणजे एखादी बघा गोष्ट गूढ असते, समजत नाही. अकलनीय म्हणजे न समजणारे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा. नंतर जन्मलेला, नंतर. आधी जन्मलेला आपण काय म्हणतो? अग्रज म्हणतो. पहा आधी जन्मलेला आपण त्यांना काय म्हणतो? अग्रज. नंतर जन्मलेला अनुज यायला पाहिजे याचं उत्तर. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, वाक्प्रचार योग्य अर्थ सांगा. इतश्री होणे. इतश्री होणे म्हणजे काय झालं पाहिजे? बघा सर्वांचा इथं समाप्त होणे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 10 पहा, एकाच जातीचे शब्द एका पाठोपाठ येत असतील तर कोणत्या विरामचिन्हाचा वापर कराल? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. समजा एखादं वाक्य आहे, त्या वाक्यामध्ये एकाच जातीचे शब्द एका पाठोपाठ येत असतील तर आपण या ठिकाणी कोणत्या विरामचिन्हाचा वापर करतो? आपण या ठिकाणी बघा स्वल्पविराम या विरामचिन्हाचा वापर करतो. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, उद्यापासून परीक्षा सुरू होईल. उद्यापासून परीक्षा सुरू होईल हे वाक्य बघा केवळ वाक्य या प्रकारचं वाक्य आहे. विषय क्रमांक पुढचा, पुढील शब्दाचा समास ओळखा. या ठिकाणी समास काय आहे? बघा शब्द कोणता आहे? चहा पाणी. चहा पाणी या शब्दाचा समास कोणता असेल? चहा पाणी वगैरे. बघा या ठिकाणी मग कोणत्या आल्या पाहिजे? चहा पाणी वगैरे. बघा समाहार द्वंद्व समास मागील बघा परीक्षेमध्ये शब्द विचारण्यात आला होता, महत्त्वपूर्ण आहे. बघा या ठिकाणी आपण महत्त्वपूर्ण प्रश्न घेत आहोत. बघा सर्वांनी व्हिडिओला 1 लाईक, बघा सर्वांनी या ठिकाणी 1 लाईक सर्वांनी करायचंच आहे. बघा विषय क्रमांक पुढच्या या ठिकाणी काय विचारला आहे? पुढील शब्दापैकी उपसर्ग घटित शब्द ओळखा. उपसर्ग घटित शब्द कोणते असेल? वरीलपैकी सर्व. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, आराम या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द ओळखा. आराम करणे, कष्ट करणे. बघा आरामच्या ठिकाणी कोणते आले पाहिजे? कष्ट यायला पाहिजे. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. बघा प्रश्न क्रमांक 15 फुल झाडांचा काय असतो? फुल झाडांचा बघा ताटवा असतो. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, बघा खालीलपैकी कोणती भाषा ही मराठी भाषेची मूळ भाषा आहे? मराठी भाषेची मूळ भाषा कोणती असेल? सर्वांचं योग्य उत्तर आलं का? पहा मराठी भाषेची मूळ भाषा संस्कृत ही भाषा काय आहे? मराठी भाषेची मूळ भाषा आहे. विषय क्रमांक पुढचा, अन्न पाणी. अन्न पाणी या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा समास आहे? बघा आता सर्वांनी सांगायचं योग्य उत्तर काय असेल? अन्न पाणी या शब्दामध्ये समाहार द्वंद्व समास या प्रकारचा समास आहे. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, स्त्रीलिंगी शब्द ओळखा. आग, ती आग, तो नाग. बघा राग. बघा आग यायला पाहिजे की नाही? या ठिकाणी आग हा शब्द काय असेल? स्त्रीलिंगी या प्रकारचा या ठिकाणी शब्द आहे आग. बघा प्रश्न क्रमांक 19 या ठिकाणी बघा काय विभक्ती प्रत्यय किंवा शब्दयोगी अव्यय लागून तयार झालेल्या नामांना खालीलपैकी काय म्हणतात? बघा हा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. पहा मागील परीक्षामध्ये प्रश्न होता विभक्ती प्रत्यय. बघा जे काही आपले विभक्ती प्रत्यय असतात ते शब्द किंवा शब्दयोगी अव्यय लागून तयार झालेल्या आपण नामांना काय म्हणतो? सामान्य नाम म्हणतो. पहा ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. अरे रे अरे तुला शोधायला सारा गाव पालथा घातला या वाक्यामध्ये कोणत्या प्रकारचा अलंकार आहे?
बघा सर्वांनी सांगायचं आहे, अरे तुला शोधायला सारा गाव पालथा घातला. म्हणजे या ठिकाणी अतिशयोक्ती अलंकार यायला पाहिजे, अतिशयोक्ती. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, तो नेहमीच लवकर येतो. तो नेहमीच लवकर येतो या वाक्याचा कोणता काळ असेल? बघा सर्वांनी सांगायचे, तो नेहमीच लवकर येतो. या ठिकाणी रीती वर्तमान काळाचं वाक्य. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. बघा विषय क्रमांक पुढचा या ठिकाणी काय विचारलाय पहा. स्वामी विवेकानंदांचे गुरु कोण होते? स्वामी विवेकानंदांचे गुरु कोण होते? रामकृष्ण परमहंस पहा स्वामी विवेकानंदांचे गुरु होते. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना कोणी केली? बघा हा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. मागील परीक्षामध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना कोणी केली? तर महात्मा ज्योतिबा फुले यांनी केली. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, खालीलपैकी कोणाचा जन्मदिवस हा सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा केला जातो? सामाजिक न्याय दिन. बघा खालीलपैकी कोणाचा जन्मदिवस हा सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा केला जातो? योग्य उत्तर काय आलं पाहिजे? छत्रपती शाहू महाराजांचा जन्मदिवस हा सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा केला जातो. विषय क्रमांक पुढचा, श्रद्धानंद छात्रालय खालीलपैकी कोणी सुरू केली? श्रद्धानंद छात्रालय विचारलेत, खालीलपैकी कोणी सुरू केली? बघा हा पण प्रश्न मागील परीक्षामध्ये होता. तर डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी पहा श्रद्धानंद छात्रालय त्यांनी सुरू केली होती. विषय क्रमांक बघा पुढचा येतो का, राष्ट्रीय मतदार दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? राष्ट्रीय मतदार दिवस आपल्याकडे 25 जानेवारी या दिवशी काय असतो आपल्याकडे? राष्ट्रीय मतदार दिवस असतो. विषय क्रमांक पुढचा, अमृत महोत्सव किती वर्ष पूर्ण झाल्यावर साजरा करतात? अमृत महोत्सव बघा 25 वर्ष पूर्ण झालेला आपण या ठिकाणी रौप्य महोत्सव साजरा. 25 वर्ष पूर्ण झाल्यावर आपण रौप्य करतो. 50ला आपण सुवर्ण महोत्सव करतो. 75ला आपण या ठिकाणी अमृत करतो. बघा 100ला आपण शताब्दी करतो. म्हणजे अमृतला किती असतील? 75 वर्ष या ठिकाणी पूर्ण हे आवश्यक आहेत. विषय क्रमांक पुढचा, राष्ट्रीय बालिका दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? राष्ट्रीय बालिका दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? बघा सर्वांच्या या ठिकाणी योग्य उत्तर आलं का? बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पुढचा, हिंगणे स्त्री शिक्षण संस्था यांची स्थापना कोणी केली? हिंगणे स्त्री शिक्षण संस्था यांची स्थापना कोणी केली होती? महर्षी कर्वे यांनी. पहा हिंगणे स्त्री शिक्षण संस्था महर्षी कर्वे यांनी बघा स्थापन केलेली संस्था आहे. विषय क्रमांक 9, सत्यार्थ प्रकाश. सत्यार्थ प्रकाश या ग्रंथाचं लेखन कोणी केले? बघा सर्वांचं योग्य उत्तर आलं का? सत्यार्थ प्रकाश या ग्रंथाचं लेखन बघा स्वामी दयानंद सरस्वती यांनी सत्यार्थ प्रकाश या ग्रंथाचं त्यांनी लेखन केलेलं आहे. विषय क्रमांक पुढचा, ऊर्जा अक्षय दिन. ऊर्जा अक्षय दिन विचारले खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? बघा 20 ऑगस्ट या दिवशी काय असतो आपल्याकडे? ऊर्जा अक्षय दिन असतो. विषय क्रमांक पुढचा, खालीलपैकी कोणाला अर्थशास्त्राचे जनक असे म्हणतात? बघा हा पण प्रश्न मागील परीक्षामध्ये होता. अर्थशास्त्राचे जनक आपण बघा ॲडम स्मिथ. ॲडम स्मिथ बघा या अर्थशास्त्रज्ञाला आपण अर्थशास्त्राचे जनक असे म्हणतो. पहा विषय क्रमांक पुढचा, नीती आयोगाचे अध्यक्ष कोण असतात? नीती आयोगाचे अध्यक्ष बघा पंतप्रधान हे नीती आयोगाचे अध्यक्ष असतात. जीएसटी. जीएसटी म्हणजे काय? गुड अँड सर्व्हिस टॅक्स. यामध्ये येस म्हणजे काय? गुड. बघा जी म्हणजे गुड, येस म्हणजे सर्व्हिस. सर्व्हिस म्हणजे काय? बघा सोपा प्रश्न आहे. येस म्हणजे बघा मग सर्व्हिस म्हणजे सेवा यायला पाहिजे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, भारतामधली सर्वात प्राचीन पर्वतरांग कोणती आहे? भारतामधली सर्वात प्राचीन पर्वतरांग अरवली. बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. भारतामधली सर्वात प्राचीन पर्वतरांग कोणती असेल? तर अरवली ही पर्वतरांग भारतामध्ये सर्वात प्राचीन पर्वतरांग आहे. विषय क्रमांक पुढचा, भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त यांचा कार्यकाळ किती वर्षांचा असतो? भारताचे मुख्य निवडणूक आयुक्ताचा कार्यकाळ हा 6 वर्षांसाठी असतो. विषय क्रमांक पुढचा, खालीलपैकी कोणत्या शहराला भारताचे इलेक्ट्रॉनिक शहर असे म्हणतात? इलेक्ट्रॉनिक शहर आपण कोणत्या शहराला म्हणतो? बघा सर्वांचे योग्य उत्तर आलं का? इलेक्ट्रॉनिक शहर बघा आपण बँगलोर बघा या शहराला इलेक्ट्रॉनिक शहर असे म्हणतात. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, भारतामध्ये पर्यावरण संरक्षण हा कायदा कोणत्या वर्षी मंजूर झाला होता? भारतामध्ये पर्यावरण संरक्षण कायदा बघा सन 1972ला कोणता कायदा होता? सन 1972ला पहा वन्यजीव संरक्षण अधिनियम हा कायदा सन 1972ला होता. या ठिकाणी पर्यावरण संरक्षण कायदा विचारला आहे. सन 1986चा तो कायदा आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, सुप्रसिद्ध मीनाक्षी मंदिर कुठं आहे? बघा सर्वांचे योग्य उत्तर आलं का? पहा सुप्रसिद्ध मीनाक्षी मंदिर पहा
मदुराई, जे की तामिळनाडू राज्यामध्ये आहे. या ठिकाणी काय आहे, सुप्रसिद्ध मीनाक्षी मंदिर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, भारतामध्ये सर्वात जास्त तागाचं उत्पादन कोणत्या राज्यामध्ये होते? सर्वाधिक तागाचं उत्पादन पश्चिम बंगाल राज्यामध्ये होते पहा. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. महाबळेश्वर, महाबळेश्वर या ठिकाणी कोणती नदी उगम पावते? महाबळेश्वर जिल्हा सातारा या ठिकाणी कृष्णा नदी उगम पावते पहा. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. गीताई या पुस्तकाचे लेखन कोणी केले? गीताई बघा हे पुस्तक कोणाचे होते? बघा झाला होता प्रश्न आपल्याकडे मागील परीक्षामध्ये. गीताई या पुस्तकाचे लेखक विनोबा भावे आहेत. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, भारताचा नेपोलियन म्हणून खालीलपैकी कोणास ओळखले जाते? भारताचा नेपोलियन कोणाला म्हणतात? बघा सर्वांनी सांगायचे, भारताचा नेपोलियन म्हणजे समुद्रगुप्त. बघा समुद्रगुप्त यांना पहा भारताचा नेपोलियन म्हणून ओळखले जाते. भारतीय राष्ट्रध्वजाची रचना कोणी केली? भारतीय राष्ट्रध्वजाची रचना कोणी केली? तर विद्यार्थी क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, भारतीय संविधान नागरिकांना कोणत्या प्रकारचं नागरिकत्व देत असते? भारतीय संविधान नागरिकांना एकेरी बघा या प्रकारचं नागरिकत्व या ठिकाणी देत असते. विषय क्रमांक पुढचा, गुणसूत्रे विचारलेत खालीलपैकी कशामध्ये स्थित असतात? गुणसूत्रे, गुणसूत्रे बघा प्रामुख्याने केंद्रकामध्ये या ठिकाणी असतात. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, भारतामधला सर्वात जास्त लांब रेल्वे बोगदा कोणत्या राज्यामध्ये आहे? भारतामधला सर्वाधिक लांबीचा रेल्वे बोगदा जम्मू काश्मीर राज्यामध्ये आहे. विषय क्रमांक पुढचा, लेन्सची शक्ती कशामध्ये मोजतात? लेन्स बघा असतो ना आपला लेन्स, लेन्सची शक्ती विचारली कोणत्या एककामध्ये मोजतात? बघा डायोप्टर या एककामध्ये लेन्सची जे बघा जी काही शक्ती असते ती लेन्सची शक्ती डायोप्टर एककामध्ये मोजतात. विषय क्रमांक पुढचा, नौदलाच्या प्रमुखाला खालीलपैकी काय म्हणतात? नौदलाच्या प्रमुखाला खालीलपैकी काय म्हणतात? नौदल, भूदल. बघा भूदलला आपण काय म्हणतो? जनरल म्हणतो पहा. इथं नौदल विचारले, ॲडमिरल याचं उत्तर यायला पाहिजे. बघा भूदलाच्या प्रमुखाला आपण या ठिकाणी काय म्हणतो? जनरल असे म्हणतो. नौदलाच्या प्रमुखाला आपण ॲडमिरल असे म्हणतो. हवाई दलाच्या प्रमुखाला आपण काय म्हणतो? एअर चीफ मार्शल म्हणतो. बघा परीक्षेमध्ये यावर या ठिकाणी प्रश्न विचारण्यात आला होता. विषय क्रमांक पुढचा, स्वतंत्र भारताचे पहिले अर्थमंत्री कोण होते? स्वतंत्र भारताचे पहिले अर्थमंत्री कोण होते? तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर बघा सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचं आहे. सर्वांनी आपल्या चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. आणि बघा ज्यांना महा-टी-ई-टी परीक्षा बघा महत्त्वपूर्ण 6000 बघा प्रश्नाचे PDF पाहिजे असेल तर 9922648129 या मोबाईल क्रमांकावर बघ 299 फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे. बघा तुम्हाला सर्व PDF एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपला पाठवले जातील. याचा बघा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे.